नमस्कार, तुम्ही पाहतात पॉलिटिकल पॉईंट मराठी। मुंबईत आता मराठी भाषेवरून मोठी कारवाई सुरू झाली आहे। राज्यात राहणाऱ्या आणि प्रवाशांशी उद्धटपणे वागणाऱ्या काही टॅक्सी रिक्षा चालकाबाबत परिवहन विभागाने गंभीर भूमिका घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 16 ऑगस्टपासून मराठी भाषा न बोलणाऱ्या टॅक्सी रिक्षा चालकाची तपासणी आणि चौकशी सुरू करण्यात आली आहे। नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालकावर कारवाई करण्यात येत असून काहींना दंडही ठोठावण्यात आल्याची माहिती आहे। मुंबईतील अनेक प्रवाशांनी तक्रार केली होती की काही रिक्षा चालक मुंबईतील अनेक प्रवाशांनी तक्रार केली होती की काही टॅक्सी रिक्षा चालक मराठीत बोलत नाही, प्रवाशांशी उद्धटपणे वागतात आणि अनेकदा जादा भाडे देखील आकारतात। या तक्रारीची दखल घेत आता परिवहन विभागाने थेट कारवाई सुरू केली आहे। विशेष म्हणजे मराठी भाषा न बोलण्यास चालकाचा परवाना किंवा बॅच रद्द करण्याच्या संदर्भात कठोर पावले उचलली जाऊ शकतात अशी चर्चा आहे। या कारवाईमुळे मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर दुसरीकडे नोकरदार, विद्यार्थी आणि महिला प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। मात्र आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा चालवायची असेल तर मराठी बोलणे बंधनकारक होणार का आणि नियम मोडणाऱ्यावर आणखी किती कठोर कारवाई होणार? या प्रकरणात पुढे काय होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। धन्यवाद।